पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मालाड पश्चिममध्ये तेजेंद्र सिंग तिवाना यांचा प्रचार जोमात सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 47 मधील भाजप महायुतीचे उमेदवार तेजेंद्र सिंग तिवाना यांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून त्यांना नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळतोय। तिवाना हे घरोघरी जाऊन थेट मतदारांसोबत संवाद साधताय आणि प्रचार करताय। स्थानिक प्रश्नांवर भर देत पाणी पुरवठा, पालिका, रुग्णालय अशा अनेक मुद्द्यांसह ते नागरिकांच्या समोर जात असून प्रभागातील विकासाचा ठोस आराखडा मांडताय। त्यांच्या प्रचाराला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भक्कम साथ मिळत असल्याने मालाड पश्चिमेतील निवडणूक वातावरण अधिकच तापलंय। या संदर्भात तेजेंद्र सिंग तिवाना यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। पाहूया। आपण आता प्रभाग क्रमांक 47 मध्ये आहोत। आपले सोबत तेजेंद्र सिंग तिवाना भाजप महायुतीचे उमेदवार आहेत। तर प्रचार सुरू आहे, डोर टू डोर आपण प्रचार करत आहात। तर कशा लोकांचा आपल्याला प्रतिसाद मिळत आहे? पहिल्यांदा तर मी आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा कोटी कोटी धन्यवाद करतो। साहेबांनी आम्ही युवकांना मुंबईमध्ये संधी दिली त्याच्याबद्दल। आणि हे माझा जो वॉर्ड आहे 47 त्याच्यात मी लोकल कॅन्डिडेट आहे। चांगला प्रतिसाद लोकांचा मला भेटत आहे आणि मला विश्वास आहे की येत्या 16 तारखेला 10,000च्या जास्त मताने मी निवडून येणार इकडे। आपण पाहिलं तर आपल्या मातोश्री देखील नगरसेवक होत्या, आम्ही सातम सुद्धा आपल्या प्रचारासाठी आलेले होते। तर कसं पाहता आपले वरिष्ठ आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला साथ मिळत आहे, तर आत्मविश्वास आहे पूर्ण जिंकण्याचे? माझा कामच माझी ओळख आहे। माझं जे हेल्पलाईन आहे मदतचा ठिकाणा तेजेंद्र तिवाना, या हेल्पलाईनच्या माध्यमातून मी सतत किती वर्ष ह्या वॉर्डात वॉर्ड क्रमांक 47 असेल किंवा मालाडचे जनताची सेवा करण्याची संधी मला भेटली होती आणि मी सतत त्यांच्या सुखात दुःखात उभा आहे। आणि ह्याचाच रिझल्ट मला 16 तारखेला तुमच्या समोर येणार आणि भरभराटीचा आशीर्वाद लोक मला देणार आणि मी जिंकून येणार। मला आत्मविश्वास आहे की जे आमचे स्थानिक रहिवासी आहेत ते मला 10,000च्या जास्त मताने मार्जिन ते मला निवडून देणार आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे हे मला दिसून येतं। 10,000च्या मताधिक्याने विजय प्राप्त होण्याचा आत्मविश्वास देखील त्यांना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।